ब्रेकनंतर स्वागत। पुढची बातमी। महावितरणमध्ये होणारी कर्मचारी कपात आणि खासगीकरणाच्या सुरू असलेल्या हालचालींना विरोध करत राज्यभरात वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा आंदोलन केलेले आहे। सोमवारपासून सलग 3 दिवस वीज वितरण कंपनीचे कर्मचारी संपावर गेलेत। त्यामुळे अनेक जिल्ह्यातील ग्रामीण भागात वीज पुरवठा खंडित झालाय। वीज कर्मचाऱ्यांनी या संपाचा भाग म्हणून दुरुस्ती आणि देखभालीचं कामही बंद केलंय। त्यामुळे वीज ग्राहकांचे मोठे हाल होणार आहेत। वीज कर्मचाऱ्यांच्या 6ही संघटना या संपामध्ये सहभागी झाल्या। 3 कंपन्यांचे तब्बल 83,000 कर्मचारी 72 तास संपावर गेलेत। त्यामुळे राज्यात नांदेड, वाशिम, नागपूर, भिवंडी, उस्मानाबाद आणि जालन्यात हा संप पुकारण्यात आलाय। वीज कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय आहेत नेमक्या त्या पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। इलेक्ट्रिसिटी ऍक्ट मध्ये संशोधनाचा विरोध आहे। राज्यातील वीज कर्मचाऱ्यांच्या मागण्या आपण पाहतोय। महावितरणच्या पुनर्रचनेबाबत दिलेल्या सूचनांवरती अंमलबजावणी व्हावी। महापारेषणमध्ये मंजूर पद कमी करण्यात येऊ नयेत। फ्रँचायझीवरती रोख लावण्याची एक मागणी आहे राज्यातल्या वीज कर्मचाऱ्यांची। मुंब्रा, शीळ, मालेगावमध्ये फ्रँचायझीबाबत सुरू असलेली प्रक्रिया थांबवावी।